पार्वती पते हर हर महादेव. नुकताच मित्रांनो छावाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि यामध्ये हा जो हर हर महादेव जी गर्जना आहे ही गर्जना घेतली आहे. खूप छान वाटलं आणि नक्कीच छावा पिक्चर बघा. आणि तेच बघून मी आलो आहे आज अंबरनाथला. तर मी मित्रांनो अनंता पांडू इंदोळा आणि तुम्ही पाहताय आदिवासी भटकंती ही माझी चॅनल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. तर चला मित्रांनो आपण आता सध्या महादेवाचं दर्शन घेऊया आणि नंतर पूर्ण जो मंदिर आहे हे पूर्ण मंदिर बघूया. गेली 1 वर्ष आपण राहतोय कल्याण विठ्ठलवाडी इथे आणि इथून अंबरनाथला जायला जवळ आहे, त्यामुळे मी माझी बाईक काढली. तुम्ही ट्रेनने सुद्धा येऊ शकता. तुम्ही जर मुंबईवरून येत असाल तर मुंबईवरून CSTवरून आपल्याला अंबरनाथ ही गाडी मिळते आणि अंबरनाथला आल्यानंतर आपण रिक्षाने सुद्धा या मंदिरापर्यंत जाऊ शकतो. माझ्याकडे गाडी होती म्हणून मी गाडी काढली आणि जाताना रस्त्यात खूप गर्दी मिळाली. सिंगल रस्ता होता, तिकडनं सुद्धा गाड्या येत होत्या म्हणून मी सावकाशच गाडी चालवत होतो. थोड्याच वेळात मी येऊन पोचलो शिव मंदिराच्या कमानीपाशी. इथूनच आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आणि मग येऊन पोचलो या मंदिराजवळ. मंदिराच्या बाहेरच आपल्याला पूजेसाठी सामान मिळेल. हार नारळ इथूनच घेऊन आपण मंदिरात जाऊ शकतो. पुढे आपल्याला चप्पल स्टँड मिळते. इथे आपण चप्पल ठेवून त्यानंतरच आपण मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करू शकतो. मंदिर हे प्राचीन आहे. 1060मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली असे इतिहासामध्ये नोंद आहे. मंदिराचा जर आपण हा हॉल पाहिला तर 4 खांबांवरती आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या उतरून जावं लागतं आहे. मंदिरावरील जर नक्षीकाम आपण पाहिलं तर खूप बारीकरित्या याच्यावरती नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. देवी देवतांचं नक्षीकाम, तसेच प्राण्यांचे काही सांस्कृतिक अशा मूर्ती पण यावरती घडवण्यात आलेल्या आहेत. जे वालधुनी ओढा आहे या वालधुनी ओढ्याच्या बाजूलाच हे शिवमंदिर उभारण्यात आलेलं आहे. मंदिराच्या दगडांवरती अशा बारीक बारीक शिल्पकला करण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला एक होल दिसत आहे. हे सरळ गाभाऱ्यात जात आहे. त्याच्याच बाजूला एक आपल्याला छोटंसं तळ दिसत आहे. तर मित्रांनो जास्त शूट नाही करता आलं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच मित्रांनो असेच पुढे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.